जिससे सिर्फ महाराष्ट्र में नहीं बल्कि पूरे देश में तहलका मच चुका है। राज ठाकरे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आपल्या सर्वांचं स्वागत। पक्षाची स्थापना केली तेव्हा एकच विचार होता मनात की माझ्या पक्षाचा कोणताही कार्यकर्ता असेल, त्याची आई, त्याची बहीण, त्याची बायको, त्याचा मुलगा, यांनी फिकर करायची गरज नाही, तो वाया गेलेला नाहीये, तो राज समर्थक आहे। विधानसभेच्या निवडणुका लवकरच येत आहेत। 13 ऑक्टोबर पर्यंत आम्ही आमच्या वाटचाली सुरूच करतो। जो कोणी बघत असेल, कोणत्याही माध्यमातून बघत असेल, त्यांनी एवढं समजावं, आम्ही संयम पाळतो म्हणून, आणि तुझी औलाद नाही। तो लालू प्रसाद यादव, हम मुंबई में छठ पूजा करेंगे, साल्या मुंबईत येऊन तर बघ, जातोस का बघ परत आपल्या पायावर। जया बच्चन बोलते मैं राज ठाकरे को पहचानती ही नहीं। हिला राज ठाकरे माहित नाही, पण राज ठाकरेचं घर बरोबर माहित आहे, बाटला फेका बोलते। साली गुंडी। आमचे बंधू माननीय आमचे ज्येष्ठ काका माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही आदर करतो। त्यांच्या कुशीत राहून आम्ही राजकारणाचे धावपेचही खेळले, पण आमचे बंधू शिवसेना कुठे चालली आहे, कशी चालली आहे यांना माहितीच नाही। हे म्हणतात आम्ही उद्धार करू, फडकवू, झेंडा फडकवू। अरे कसला झेंडा फडकवणार? हे आमचे बंधू। जे काही असेल, मी फक्त मराठी जनतेसाठी आणि मराठी माणसासाठीच करणार आहे, आणि याच्या पुढे त्यांच्यासाठी झटत राहणार आहे। कोणाला काही बोलायचं असेल, कोणाला काही करायचं असेल तर त्यांनी करावं। हा राज समर्थक आहे आपल्या स्वतःसाठी। हे प्रसार माध्यम काय करतात काय माहित, तिथून फोटो करणार, तिथून फोटो घेणार, उद्या काय छापणार, काय बोलणार मला माहित नाही, पण माझे मराठी माणसं माझ्यासोबत आहेत आणि मी त्यांच्यासाठीच झटणार। बोला जय महाराष्ट्र। आइए लेते हैं जनता से कुछ राय। आजपर्यंत खूप पार्टी महाराष्ट्रात आले आणि मराठी माणसांचा मुद्दा उचलला, पण आम्हाला कशावरून कळणार की तुमची पार्टी आमचा भला करणार? भलं तर आम्हाला मराठी माणसासाठीच करायचं आहे। आम्ही हे म्हणत नाही की मराठी खूप खालच्या जातीचे, इतर भाषा, आम्ही इतर भाषेचाही मान राखतो, इतर भाषाही आम्हाला तेवढीच प्रिय जेवढी आमच्यासाठी मराठी। पण मराठीला तुम्ही तुच्छ लेखू नका, तुम्ही काही करू नका। आजपर्यंत शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सगळे पार्ट्या आल्या, पण ही पार्टी आणि हेच मन फक्त तुमच्यासाठी आहे, फक्त राज समर्थक आहे।